फडणवीस सरकारने नुकताच काही आमदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला। अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल पोलिसांना पाठवण्यात आलाय। आता हा ईमेल कोणी पाठवलाय, त्यामागे कोणाचा हात आहे याची चौकशी सुरू करण्यात आली आहे। हे सगळं प्रकरण काय आहे ते बघूया। शिवसेनेतल्या आमदारांच्या जीवाला आता पूर्वीसारखा धोका नाही असं सरकारनं सांगून 3 दिवस व्हायच्या आतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। गोरेगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तींकडून तशा आशयाचा ईमेल आला। एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्ब न उडवून देऊ अशी धमकी या ईमेलमधून देण्यात आली आहे। मात्र अशा धमक्यांकडे लक्ष देत नसल्याचं शिंदे सांगतायत। मला लॉ अँड ऑर्डरचे जे जॉईंट कमिशनर आहेत त्यांनी फोन केला, पोलीस आयुक्तांनी फोन केला, असं आहे की असं तर ठीक आहे। असे अनेक वेळा मला धमक्या येऊन गेलेल्या आहेत, पण काय त्या धमक्यांचा काय मी कधी विचार केलाही नाही। मी माझं काम करत राहिलो आणि आता हे काम सुरूच राहणार आहे। आपण धमक्यांना घाबरत नाही हे सांगताना शिंदेंनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद असतानाचा अनुभव सांगितला। गडचिरोलीचा पालकमंत्री मी होतो त्यावेळेस देखील अनेक नक्षलवादी, जे जहाल नक्षलवादी होते, त्यांच्यावर लाखो रुपयांच्या बक्षिसं होती। त्या नक्षलवाद्यांचा देखील बिमोड केला। तिथे मोठ्या प्रमाणावर स्टील इंडस्ट्री येते आहे। गडचिरोली आता नक्षल मुक्त जिल्हा होईल आणि एक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये गडचिरोली जिल्हा आहे। एकनाथ शिंदेंना धमकी देणारा असाच ईमेल मंत्रालय आणि जे मार्ग पोलिसांनाही आलाय। धमकी देणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीचा शोधही पोलिसांनी सुरू केलाय। एकनाथ शिंदेंना धमकी आल्याचा हा काही पहिलाच प्रकार नाहीये। एकनाथ शिंदेंना याआधी ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अलर्ट राज्य गुप्तचर विभागाला मिळाला होता। एप्रिल 2024 मध्ये शिंदेंना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजेश अगवणे या 42 वर्षीय व्यक्तीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं। तर फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक दौऱ्यावेळी हेलिकॉप्टरजवळ ड्रोन उडवल्याप्रकरणी एका जणाला ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यानंतर आता पुन्हा धमकीचा ईमेल आल्यामुळे शिंदेंची सुरक्षा हा चर्चेचा विषय बनलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मात्र हा कांगावा असल्याचं सांगतायत। उद्धवजी ठाकरे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा एकनाथजी शिंदे यांना गडचिरोलीवरून नक्षलवाद्यांकडून माओवाद्यांकडून आलेल्या धमकीची पत्र मंत्रालयामध्ये आहेत माझ्या माहितीप्रमाणे, पण त्यांची तपासणी केली असता त्या पत्रामध्ये तथ्य आढळलेलं नाही असं माझी माहिती आहे। हे सांग असल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तू। डोंबिवलीमध्ये लोकांना फसवून जी घरं बांधली त्याच्यामध्ये नलावडे नावाचा जो ग्रस्त आहे त्याच्यावर फसवाफसवीच्या अगोदरपासून केसेस आहेत। असं असताना सुद्धा त्याला पोलिसांचं संरक्षण आहे। असं संरक्षण देणारे सरकार आहे। जरा ज्यांच्या धमक्या सांगता ना त्यांच्यावर असणाऱ्या माणसांचे फोटो आणि चेहरे घ्या, त्यांची नावं सांगा। राज्याचं पोलीस त्यांना कसं संरक्षण देतं ते पण सांगा। जीवाला धोका नसणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्याची तयारी राज्य सरकारनं केली आहे। मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांच्याच जीवाचा धोका वाढत चालल्याचं गेल्या काही दिवसातल्या धमक्यांवरून समोर येत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंना वारंवार येणारे हे धमकीचे कॉल्स राज्यातील नेत्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। त्यामुळे या सगळ्याकडे गृह विभागानं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। वेदांत नेपचा ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।